हॅलो, यामिनीज फूड अँड लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे डॉक्टर सौरभ शिणगापूरकर आलेले आहेत. तर मी त्यांना विचारते, ते डेंटिस्ट आहेत. तुम्ही तुमची थोडी ओळख सांगा ना. नमस्कार. तर माझं नाव डॉक्टर सौरभ शिंगापूरकर आहे. मी एक डेंटिस्ट आणि इम्प्लांटॉलॉजिस्ट आहे. तर बेसिकली माझी एक्सपर्टी आहे की तुमचे जर दात नसतील किंवा काही खाता येत नसेल किंवा दात नसल्यामुळे तुम्ही खात नसणार किंवा तुम्ही तुमचे आवडते पदार्थ खाण्याच्या सोडून दिलेले आहेत दात नसल्यामुळे, तर अशा सिच्युएशनमध्ये आम्ही तुम्हाला फिक्स दात डेंटल इम्प्लांटच्या मार्गी प्रोव्हाइड करू शकतो आणि ज्याने तुम्ही व्यवस्थित खाणं पिणं चावू शकता. तुमचं क्लिनिक कुठे आहे? माझी प्रॅक्टिस माहीमला आहे गेल्या 9 वर्षापासून. अच्छा, ओके. तर सर, मला विचारायचं आहे की आपण आपल्या दाताची स्वच्छता कशी ठेवावी, दातांचं आरोग्य कसं ठेवावं? बघा, दातांच्या आरोग्य ठेवण्यासाठी 5 गोष्टी आहेत जे एकदम इझी आहेत. फर्स्ट, तुम्ही दिवसातनं 2 वेळा ब्रश केला पाहिजे. एकदा सकाळी आणि एक रात्री डिनरनंतर. हे आय थिंक सगळ्यांना माहिती आहे. पण बऱ्याच लोकांना वाटतं की ब्रश केलं म्हणजे सफिशियंट आहे. पण ब्रशिंगबरोबर अजून एक गोष्ट आहे आणि ती फार महत्त्वाची आहे, ती आहे फ्लॉसिंग. फ्लॉसिंग म्हणजे एक डेंटल फ्लॉस भेटतो मार्केटमध्ये किंवा एक वॉटर फ्लॉसर भेटतो. ह्याचा वापर तुम्ही 2 दातांच्या मध्ये स्वच्छ ठेवण्यासाठी वापर केला थ्रेड पाहिजे. असा करतात. येस, ते थ्रेडसारखा असतो, तर त्याचा वापर करायला लागतो. काय माहिती आहे का, आपला जो टूथब्रश आपल्या 2 दाताच्या मध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरा, कितीही महागातला वापरा, तुमचा ब्रश दातांच्या मध्ये जाऊ शकतच नाही. तर दातांच्या मध्ये हे जे आपलं जे पण खातो ते दातांच्या मध्ये एकदम सहज अडकतं आणि जर हे क्लीन नाही केलं की कीड लागते. तर त्यामुळे ब्रश केला पाहिजे. दुसरं, तुम्ही फ्लॉस केलं पाहिजे. तिसरं आहे की तुम्ही चिकट पदार्थाचा अवॉइड केलं पाहिजे. चिकट म्हणजे तुम्ही चॉकलेट्स पकडा, चिक्की पकडा, तुम्ही बिस्किट, खारी टोस्ट किंवा कुकीज पण पकडा. या सगळ्या गोष्टी तुम्ही खाल्ल्यावरती तुमच्या दाताला जास्त वेळ चिटकून राहतात. तर स्टिकी फूड अवॉइड करा. रेग्युलरली एव्हरी डे तुम्ही तुमची टंग क्लीन करा. बरेच लोक टंग क्लीन करत नाही, तर टंग क्लीन केलं पाहिजे. आणि सगळ्यात 5वं आणि जे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, हे तुम्ही दर 6 ते 10 महिन्यामध्ये तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन एक डेंटल चेकअप आणि टीथ क्लिनिंग केली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे लोक इग्नोर करतात. ते डॉक्टरांकडे त्रास काही झाल्यावर किंवा दात दुखल्यावरतीच जातात. ते केल्यापेक्षा तुम्ही रेग्युलर चेकअप्स हे इम्पॉर्टंट आहे. तर ह्या 5 गोष्टी केले तर तुम्हाला डेफिनेटली दातांचे प्रॉब्लेम भरपूर कमी होतील. आणि मला एक विचारायचं आहे की कधी कधी आपण बाहेर असतो, समजा बाहेर आपण गेलो तर दाताला असा म्हणजे तोंड कोरडं पडतं आपलं, किंवा थोडासा कोरडा स्मेल येतो, बघा, जो अनइझी करतो आपल्याला. जर तुम्ही म्हणताय की तोंडातनं वास येतो, तर तोंडातनं वास येण्याचे भरपूर बरेच कारणं आहेत. तर एक असतं इंट्राओरल, म्हणजे तुमच्या तोंडामध्ये असे काही इश्यू असतात त्याच्यामुळे वास येतो. आणि दुसरं असतं एक्स्ट्रा ओरल, म्हणजे तोंड सोडून. कधी कधी आपल्याला आपलं स्टमक इन्फेक्शन असतं, पोट खराब असतं किंवा लंग इन्फेक्शन असतं. अशा कारणामुळे पण तोंडामध्ये वास येतो, कारण तुमचं तोंड तुमच्या लंग्स आणि तुमच्या पोटाशी कनेक्टेड आहे. तर त्यामुळे हे आपल्याला तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन दाखवलं पाहिजे. तेच व्यवस्थित शोधू शकतात की काय रिझन आहे. पण जर फक्त तोंडातल्या गोष्टीतनं वास येतो, तर कधी कधी आपले दात किडलेले असतात, त्यामध्ये खाणं पिणं अडकतं, ते कुजतं, त्याच्यामुळे वास येतो. किंवा आपण काही पदार्थाचं सेवन करतो, जसं की कांदा, लसूण, या गोष्टींचा बऱ्याच वेळासाठी वास राहतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लाँग पिरियड्स ऑफ फास्टिंग. म्हणजे आपण सकाळी नाश्ता जे करतो, उपासाच्या दिवशी स्पेशली सकाळी नाश्ता करतो आणि मग डायरेक्ट आपण रात्री खातो. तर जेव्हा लाँग पिरियड्स ऑफ फास्टिंग असतात, त्याच्यामुळे पण तुमच्या तोंडातनं एक घाण वास येतो. तर तोंडातनं वास येणं हे एक फार मोठं टॉपिक आहे. व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिस्कस करू शकत नाही. पण जर तुम्हाला असं इश्यू असेल, प्लीज डेंटिस्टला दाखवा, कारण या गोष्टी शोधावे लागतात की एक्झॅक्टली का होतं. आणि नॉर्मली तोंड कोरडं पडणं म्हणजे तुम्ही डिहायड्रेटेड झालं आहे आणि तुम्ही पाणी पिलं पाहिजे. दॅट इज अ साईन ऑफ डिहायड्रेशन, म्हणजे आपण ऑप्टिमल वॉटर इंटेक नाही आहे. म्हणजे आपण सतत लिक्विड असं घेत राहिलं पाहिजे. सतत लिक्विड नाही, आपण सफिशियंट पाणी पिलं पाहिजे. नॉर्मली आपण दिवसातनं 2 to 3 लिटर्स पाणी पिलं पाहिजे. आणि मॅक्झिमम लोक तेवढं पाणी पित पण नाही दिवसातनं, कारण आपण इंडोर असतो, एसीमध्ये असतो, जास्त ॲक्टिव्हिटी करत नाही, तर आपल्याला तहान लागत नाही. त्यामुळे पाणी पण पिलं पाहिजे, त्याने आपलं तोंड कोरडा नाही पडणार. थँक्यू डॉक्टर. तुम्हाला जर भेटायचं असेल तर माहीमच्या क्लिनिकमध्ये यायचं का? हो, मी माहीमला अवेलेबल असतो मंडे टू सॅटर्डे. माझ्या प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे माहीमला, सिटलादेवी रोड. माझ्या प्रॅक्टिसचं नाव आहे सुयोग डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर.
थँक्यू व्हेरी मच.